बघा, जेव्हा राजा हा अवनीच्या खोलीमध्ये झोपायला गेलेला असतो आणि तिथे अवनीच्या खोलीमध्ये नेमका झुरळ आलेला असतो आणि राजा हा खाली चटई अंथरून झोपलेला असतो. पण अवनीला झुरळापासून इतकी भीती वाटते की ती तिथे पलंगाच्या साईडला उभी राहते आणि बोलते, तुला माहिती आहे ना मला तू आवडत नाही, जा ना तू माझ्यापासून लांब राहा ना, तू मला टच करू नको, तुला माहिती आहे ना माझ्या अंगाला कोणीच टच केलेला मला आवडत नाही, तू का आलास इथे, जा ना इथनं. तेव्हा ती झुरळाशी बोलत असते आणि बाहेरून अण्णा आणि यशोदादा बाहेर उभा असतो आणि अण्णा म्हणतो, आता खरी मजा आली, यांच्यात भांडण झालं आहे, नक्कीच याने काहीतरी केले. तेव्हा अवनी बोलते, जाणार रे बाबा प्लीज, पाया पडू का तुझ्या. तेव्हा राजा बोलता, हो अवनी मॅडम तुम्ही काय करताय, मी तर खालीच झोपलेला आहे, मी तर तुमच्या जवळ पण आलेलो नाही, तुम्ही काय बोलू राहिले हे. तेव्हा अवनीला काही समजत नसतं आणि अवनी झुरळाला इतकी घाबरलेली असते आणि बोलते, बाबा तुझ्या पाया पडते, जाणार आहे तू इथून, जा तिकडे लांब उभा राहा, मी पण तुला काही करत नाही, तू पण तुला काही करू नको, पण माझ्या अंगाला टच करू नको, मला दुसरं कोणी अंगाला टच केलेलं आवडत नाही ना, जाणार आहे बाबा प्लीज, पाया पडू का रे तुझ्या. तेव्हा राजा बोलतो, ठीक आहे मी खुर्चीवर उभं राहतो, खुर्चीवर बसतो, पण तुम्ही शांत व्हा ना, बाहेरचे काय बोलतील, आपलंच भांडण झालं आहे आणि मी तुमच्यासोबत जबरदस्ती करत आहे, अवनी मॅडम शांत व्हा ना. तेव्हा राजाला समजत नसतं अवनी कशामुळे म्हणते आणि अवनी ते झुरळ अवनीजवळ गेला का अवनी जोरात ओरडायचे, अरे जाणार आहे बाबा पाया पडतो. तेव्हा यशादादा बोलतो, हा काय करत आहे, उगाच प्रॉब्लेममध्ये कशाला पडत आहे याचं, आणि अवनीचं लग्न खोटं आहे, हा काय करता, आता काय करू. यशादादा आतमध्ये जायला बघतो तेव्हा त्याचे वडील बोलतात, तू कशाला जातो नवरा बायकोच्या आतमध्ये. तेव्हा नवरा बायकोचं भांडण आहे हे सॉल्व करते, सकाळपर्यंत एकदम ठीक होते. तेव्हा राजा एका ठिकाणी जाऊन उभा राहतो आणि बोलतो, अवनी मॅडम काय झालं. तेव्हा अवनी बोलते, अरे बाबा झुरळ आहे बघ ना. तेव्हा राजा बोलतो, तुम्ही किती जोरात ओरडतात, बाहेरच्यांना वेगळा संशय यायचा की मी तुमच्यासोबत जबरदस्ती करत आहे. तेव्हा अवनी बोलते, सॉरी पण या झुरळाला तो इथून भागवणार आहे, ते बघ ते माझ्याकडे येतो. तेव्हा राजा बोलतो, अवनी मॅडम ठीक आहे तुम्ही शांत व्हा, मी झुरळाला भागवतो. बघा राजा झुरळाला भागवेल का.